5 धावांची पेनल्टी असेल. आतकोली संघ लक्षात घ्या, 5 धावांनी तुम्हाला पेनलाइज करण्यात आलेले आहे. ओव्हरची जी पेनल्टी होती ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. सर्व अधिकार जे आहेत ते कमिटीकडे राखून ठेवलेले आहेत. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर आली, विक्की विथ निलेश. निलेश कथोरेनं मागच्या वर्षी हे मैदान अक्षरशः गाजवलं होतं. विशेष करून सरपंच चषकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. आपला अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं आणि श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाला सेमीफायनलपर्यंत घेऊन गेला होता. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सनी राऊत. आजचा हा 5वा सामना आहे. यानंतर आम्ही कासणेकर विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडगा. मोठी मॅच. चला, जास्त वॉर्मअप करू नका. वेळ आधीच भरपूर खर्च केलेला आहे तुम्ही. जास्त वेळ आता दौडू नका. सामन्याला सुरुवात करा. पंच फारुख बर्डी यांचा इशारा येतोय की खेळ सुरू होतोय. स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका पार पाडतायत शकील कोटी. पहिलं षटक पॉवर प्लेचं. प्रत्येकी 3 षटकांची लढत. एक लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेटकडे फील्डर आपल्याला दिसतोय. पहिला बॉल घेऊन सनी. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोला टप्प्याचा बॉल, सुरेख बॉल, चांगला वेग, पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता विक्कीनं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. एका चांगल्या बॉलने सुरुवात केली आपल्या ओव्हरला सनी राऊतने. 5 धावांची पेनल्टी आहे आणि ते लक्षात घेताच आता गोलंदाजी करावी लागणार आहे. टिचून मारा करावा लागेल आतकोली टीमला. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. गुड बॉलिंग. सलगचा दुसरा डॉट बॉल. आता मात्र प्रेशर विक्कीवर वाढताना दिसतंय, कारण पहिले दोन्ही चेंडू निर्धाव निघून गेलेले आहेत. निलेशनं त्याच्याशी काहीतरी चर्चा केली आहे, काहीतरी टिप्स देण्याचा प्रयत्न केला असेल, कारण निलेश कथोरे हा एक सिनियर खेळाडू आहे. सनी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपटी दिली, अपरकट, सुंदर फटका. चेंडू इनफिल्डच्या वरून निघून जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका. उसळता बॉल होता, आखो टप्प्याचा बॉल, आणि त्याला योग्य दिशा दाखवली. अपरकटचा वापर केलाय. कुठलाही फिल्डर डीपमध्ये नव्हता ऑफ साईडला, आणि त्याचाच फायदा उचलत असताना फलंदाज विक्की अखेर चौकारानं आपलं खातं उघडतोय. संघाचं देखील खातं उघडलं जातंय 4 धावांबरोबरच. धावसंख्या बिनबाद 4. पेनल्टीच्या ज्या 5 धावा आहेत ते पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर भोकरी संघाच्या स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील. मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत सनीच्या माध्यमातून. प्रयत्न खूप चांगला आहे सनीचा. हा बॉल थोडासा खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट होतोय बॅट्समन. सन्माननीय भगवान भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. इट्स अ वाईट. अवांतर धाव मिळेल श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाला. कासणे गावचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, शिवसेना विभाग प्रमुख कासणे गावचे माजी सरपंच सन्माननीय भगवान भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. श्रीकृष्ण क्रीडा नगरीमध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसके ट्रॉफीमध्ये. हा बॉल हवेत गेलाय. मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, आणि जेल ड्रॉप. दोन खेळाडूंनी प्रयत्न केला त्या ठिकाणी. खरं तर गोलंदाजाचा झेल होता, मात्र कव्हरमधून देखील फिल्डर आला होता आणि सरते शेवटी झेल ड्रॉप झालाय. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 7. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. जयदुर्गा आतकोली संघाविरुद्ध. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण फास्ट खेळायचं आहे. स्पीडअप करा. विक्की पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस बॅक ऑफ लेन चांगला बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केलाय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर पहिलं षटक कंप्लीट. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनबाद 7, आणि पेनल्टीच्या 5 धावा देखील आता आम्ही स्कोअरमध्ये ॲड करत आहोत. तर 7 आणि 5 एकूण 12 धावा. 7+5 12 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. माननीय श्री भगवान भोईर साहेब जे ज्ञानेश्वर मागे यांचे चांगले मित्र देखील आहेत, त्यांचं शुभागमन. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत एसके चषक 2020 मध्ये. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान असतं. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत आणि एक जबरदस्त समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे.
एक प्रसिद्ध उद्योजक कासणे गावचं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, अर्थातच सन्मान्य भगवान भोईर साहेब आपलं पुन्हा एकदा मी सहर्षित स्वागत करतोय. विनंती असेल भोईर साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नवीन षटकाला प्रारंभ करतोय डावखुरा गोलंदाज सत्यम राऊत. सत्यमचा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, सुरेख फटका, लॉफ्ट केलाय चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार, अतिशय सुंदर फटका निलेशच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालीच नाही निलेशला, मात्र दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. अप्रतिम शॉट. या सामन्यातील पहिला षटकार निलेशच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. बिनबाद 18. खूप चांगली सुरुवात आता मात्र म्हणता येईल श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाची. थोडासा खोलवा टप्प्याचा बॉल होता, अगदी स्लॉटमध्ये आला आणि बॉटमॅनचा चांगला वापर केला. लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. सत्यम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आणखीन एक दणदणीत षटकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निलेश कथोरेच्या माध्यमातून. आणि जसं मी उल्लेख केला होता की मागच्या वर्षी देखील हे मैदान त्याने गाजवलं होतं सरपंच चषकामध्ये, मात्र यावेळेस एसके ट्रॉफीमध्ये आपल्या कामगिरीची छाप सोडत असताना निलेश कथोरे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला लॉफ्ट केलं मिड विकेटच्या वरून. दुसरा आखो टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला वजन घेतलं आणि भिरकावून दिला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळत आहे निलेशच्या माध्यमातून. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते, अगदी गरुड झेप घेताना दिसते आपल्याला. बिनबाद 24. सत्यम अतिशय प्रेशरमध्ये पुढचा बॉल घेऊन. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि कुठलीही चूक होत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. चांगली बॅटिंग करत होता निलेश. हा फटका देखील वाईट नव्हता, परंतु झेल अप्रतिम पाहायला मिळाला. अँटिसिपेशन भरपूर चांगलं. पुढे धावत गेला क्षेत्ररक्षक राकेश आणि त्याने कुठलीही चूक केली नाही. सुरक्षित हातांची जोडी दाखवली आहे. एका चांगल्या खेळीचा अंत होताना आपल्याला दिसतोय. निलेशनं बाद होण्यापूर्वी 2 षटकारांच्या सहाय्यानं 12 धावांचं योगदान दिलं. फक्त 3 चेंडूंचा सामना केला. संघाची एकूण धावसंख्या 1 बाद 24. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघ प्रथम बॅटिंग करतो या मॅचमध्ये. चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाची. मात्र आता कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज सत्यम राऊतचा. ओव्हरपिच बॉल होता, अक्षरशः खोदून काढावा लागला होता त्या ठिकाणी फलंदाजाला. समोरच्या दिशेने एक चांगला झेल. नवीन बॅट्समन. यावेळेस हा बॉल विक्कीसाठी इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेगला मिसफील्ड झाली. चेंडू मागे जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. अक्षय नवीन फलंदाज आलाय नॉन स्ट्रायकर्स एंडला. 2 धावांनी धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. हा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला आपल्याला. खोलवा टप्प्याची आता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिले 2 चेंडू थोडेसे कमजोर पडले आणि 2 चांगले शॉट्स देखील आपल्याला पाहायला मिळाले निलेशच्या बॅटमधून. मात्र त्यानंतर चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सत्यमकडून. यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर आहे राकेश. यावेळेस चूक झाली आहे. हाच तो राकेश ज्याने निलेशचा झेल टिपला. मात्र यावेळेस चूक घडताना दिसतेय. झेल ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट. गोलंदाज सत्यम राऊत अतिशय निराश आणि त्याचं निराश होणं स्वाभाविक देखील आहे, कारण अगोदरच भरपूर धावा धावफलकावर फलंदाजांनी लावलेल्या आहेत. तर त्यामध्ये अशा प्रकारच्या चुका संघासाठी घातक असतील. पुन्हा एकदा संधी असेल का नाही. यावेळेस सुरक्षित लँडिंग होते. चेंडूची मिसफील्ड. मात्र बॅकअप लॉंग ऑफच्या खेळाडूचं चांगलं बॅकअप मिळतंय त्या ठिकाणी राकेशला. राकेश खूपच प्रेशरमध्ये आता दिसतोय. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत आणि अशा पद्धतीनं हे दुसरं षटक कंप्लीट होते. दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 30. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढील मॅचच्या टॉससाठी यायचं आहे आम्ही कासणेकर संघाचा संघनायक आणि आदित्य स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. अजिबात वेळ दौडू नका. पहा, चालू असलेल्या सामन्यामध्ये आतखोली संघ उशिरा आला या ठिकाणी, त्यामुळे त्यांना 5 धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे. तर कोणाची हायगाई केली जाणार नाही. नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर लगेच पेनल्टी असेल. ही आहे एसके ट्रॉफी. नेहमीच शिस्तबद्धता केलंय. दुहेरी धावांवर जास्त भर दिलाय. आतापर्यंत 4 दुहेरी धावा जोडलेल्या आहेत. एक चौकार देखील आलाय.
म्हणजेच एकूण 12 धावांवर खेळतोय विक्की. शेवटच्या षटकातील पहिला बॉल चांगला बॉल होता विक्कीचा. फलंदाज समोर आहे अक्षय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे विक्की. दोन्ही संघ निश्चितच पुरेपूर प्रयत्न करतील हा सामना जिंकण्यासाठी, परंतु आपल्याला पाहावं लागेल की टार्गेट किती धावांचा असेल जयदुर्ग आतकोली टीम समोर. गोलंदाजाचा प्रयत्न असेल या ठिकाणी 40च्या आतमध्ये थांबवण्याचा. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून जातोय बॉल. चांगली गोलंदाजी. गुडलेनच्या थोडासा चेंडू मागे ठेवला होता यावेळेस. एक अँगल क्रिएट होतोय डावखुऱ्या गोलंदाजाचा आणि फलंदाज स्ट्रगल करताना दिसतोय आपल्याला अक्षय. वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय. पहिलं षटक सनीनं हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी केली, 7 धावा खर्च केल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये सत्यमनं तब्बल 18 धावा खर्च केल्या. 5 धावा ह्या पेनल्टीच्या आहेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 30 वर. पुढचा बॉल आपटी दिली आणि जोरदार चपराक चेंडूवर. चेंडू जातोय डीप कव्हर, सीमा रेषा पार. वाट अ शॉट. पंचांचा इशारा याचा बाकी आहे. पाहूया चौकार आहे की षटकार. आणि हा चौकार. एका आगळ्या वेगळ्या ढंगानं हा फटका मारलाय. चेंडूवर उपट टाकलीये. बाउन्सर होता, मात्र संथ गतीने टाकलेला बॉल. भरपूर वेळ मिळाला त्या ठिकाणी फलंदाज अक्षयला आणि जोरदार प्रहार केला चेंडूवर. डीप कव्हरच्या दिशेतून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक चांगला फटका. चौकार आणि धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 1/34. आता उरलेत इनिंग्समध्ये 3 चेंडू. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल अक्षयचा. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज मिसफील्ड झाली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. दुरून खेळाडू चेंडूवर आलाय, मात्र त्याने देखील तीच चूक केली आहे. मिसफील्ड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस नशिबाची आणि क्षेत्ररक्षकांची चांगलीच साथ मिळाली आहे फलंदाज अक्षयला. खरं तर खेळायचं होतं कव्हर पॉईंटच्या दिशेनं, परंतु मोठी आउटसाईड एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला अगोदर चूक झाली फिल्डरकडून आणि त्यानंतर जो डीप बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू होता तो बॅकअप करण्यासाठी आला, त्याने देखील तीच चूक केली. एकाच ठेच दुसरा शहाणा अशी म्हण आहे, मात्र या ठिकाणी दोघांना ठेच लागली. दोघांनी चुका केल्या. यावेळेस हवेत आहे बॉल. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. कुठली चूक करत नाहीये नरेश राऊत. गुड कॅच. फलंदाज झालाय बाद. 38 धावांवर लागलेला हा दुसरा धक्का श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाला. या इनिंग्समध्ये फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून. फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय. 38 धावा 2 गडी बाद. अक्षयनं बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान दिलं. निलेशनं 12 धावा जोडल्या होत्या. काही मान्यवरांचं आगमन होत आहे व्यासपीठावर. सन्माननीय योगेश गोंधळी मोहिलीचे त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी या व्यासपीठावर. एसकिट चषक 2020 मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू स्वेअर आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 बाद 39. एसके चषक 2020 आपण अनुभवतोय. सत्यवान मागे, ज्ञानेश्वर मागे, संतोष सुतार आणि मेघनाथ शास्त्री हे 4 मिनार आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि त्यांना चांगली साथ मिळते एसके स्पोर्ट्स सापे संघाची. विकीचा पुढचा बॉल. सुरेख बॉल. यावेळेस थोडासा खाली राहिला. झपकन बॉल आला होता. टप्पा पडल्यानंतर स्किट झाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव शेवटच्या बॉलवर आणि अशा पद्धतीनं इनिंग्स समाप्त होते श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली. एक चांगला स्कोर उभा केलाय. 40 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांमध्ये आणि 3 षटकांमध्ये 41 धावांचं टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी जयदुर्गा आतकोली संघासमोर. आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे. खेळणाऱ्या टीम्स आहेत आदित्य स्पोर्ट्स पडगा आणि आम्ही कासणेकर कासणे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रकाशजी पाटील यांना मी विनंती करतो, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आजचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आम्ही कासणेकर विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडगा. दोन्ही संघांनी लक्षात घ्या, सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल, ज्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल.
तर माननीय श्री प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. एका बाजूला SK स्पोर्ट्स आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर मागे यांची प्रतिमा असं टॉस कॉइन. आणि नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आहे आम्ही कासनेकर संघानं. डिसिजन फक्त द्यायचा आहे क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. पाहुण्यांचे देखील आभार व्यक्त करतोय आणि दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर कासने संघानं टॉस जिंकलाय. पुढील सामन्याचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी विनंती करतोय माही स्पोर्ट्स कुकसे संघ त्याचप्रमाणे तळवली स्पोर्ट्स तळवली संघ आपण रिपोर्ट करायचा आहे त्वरित. तसेच सरस्वती खालिंग संघ आणि जयगणेश वाफाळे संघ आपण देखील या ठिकाणी त्वरित पोहोचायचं आहे. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. आपण व्यासपीठावर जाऊया. व्यासपीठावर मोहिली गावचे डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय योगेशजी गोंधळी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. संतोष सुतार यांना विनंती करतोय आपण योगेश गोंधळी साहेबांना सन्मानित करायचं आहे. SK ट्रॉफी 2020 मध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण आयोजकांच्या वतीने सन्मानित करीत आहोत. तर या स्पर्धेचे आयोजक संतोष सुतार यांच्या शुभ हस्ते आपण योगेश गोंधळी साहेबांना सन्मानित करीत आहोत. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण पाहुण्यांना देत आहोत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रकाशजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुन्हा एकदा संतोष सुतार यांना विनंती करतोय आपण प्रकाशजी पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पंडित पाटील साहेब यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत. मी विनंती करतोय पंडित पाटील साहेबांना आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पाहू शकाल तुम्ही सन्माननीय पंडित पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. SK ट्रॉफी 2020 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि क्रिकेट रसिकांचे तसेच खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. SK ट्रॉफी 2020 मध्ये SK स्पोर्ट्स सापे संघाच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. मॅच खूप महत्त्वाची आहे. 41 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये सेट केलेलं आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघानं. जयदुर्ग आतकोली संघाची सलामीची जोडी आता खेळपट्टीवर पोहोचली आहे. सनी आणि राकेशकडे स्ट्राईक आहे. सनी नॉन स्ट्रायकर सेंडला. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप ऑफ द ऑर्डर. चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे त्याचा फायदा उचलावा लागेल. पहिला चेंडू घेऊन निलेश. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल हवेत आणि झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगला होता त्या ठिकाणी. स्क्वेरिश मिड विकेटला हाताला स्पर्श करून चेंडू मागे गेलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू पुन्हा एकदा आडवेपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक रिस्की फटका होता. खोलवा टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर त्याला ऑनसाईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं इनफिल्ड क्लिअर करण्यासाठी तेवढं एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये आणि खूप चांगला प्रयत्न आपण पाहिला फिल्डरच्या माध्यमातून, परंतु झेल ड्रॉप झालाय. राकेशला जीवदान मिळतंय पहिल्याच बॉलवर आणि पहिल्या बॉलवर 2 धावा. प्रतिषटक 13.67च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत विजयासाठी. हा बॉल खूप लवकर बॅट फिरवली आहे. चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये देखील आणला होता त्या ठिकाणी गोलंदाज निलेश कथोरेनं. या खेळपट्टीवर कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कुठल्या लेंथवर बॉल टाकायचा हे निश्चितच चांगल्या प्रकारे ठाऊक आहे गोलंदाज निलेशला. चांगला अनुभव आहे त्याच्याकडे या खेळपट्टीवर खेळण्याचा, या मैदानावर खेळण्याचा. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल अपील होतंय परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. लेग बिफोरसाठी पायचीतसाठी अपील करण्यात आलं होतं. लेग बायचा मात्र इशारा केलाय पंचांनी. कदाचित एष्ट्यांना मिस करत असावा बॉल, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावले. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निलेश कथोरेच्या माध्यमातून. धावसंख्या
संथ गतीने पुढे सरसावताना दिसते. बिनबाद 3 षटकांमध्ये 41 धावांचं टार्गेट जयदुर्ग आतकोली संघासमोर. आतकोली विरुद्ध भोकरी अशी ही मॅच. खूप चांगला मारा आतापर्यंत निलेशकडून पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये काढण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटकडे आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एक धाव. खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगली संधी होती, मात्र गॅप पूर्णपणे शोधता आला नाही. त्या ठिकाणी फलंदाज सनीला सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते. बिनबाद 4 चेंडूंमध्ये 4 धावा धावफलकावर. म्हणजेच आता समीकरण आपण पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. हात उघडण्याची फारशी संधी फलंदाजांना आतापर्यंत मिळालेली नाही. तिथून मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय निलेशच्या माध्यमातून. निलेश वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं. मिडॉनला खेळाडू आहे, त्या फिल्डरला काही बीट करू शकला नाही फलंदाज आणि एक क्विक सिंगल यावेळेस प्राप्त केली जाते. फक्त सिंगल डबल्सनेच धावा येताना दिसत आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर सलग 3 सिंगल्स. अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे आपल्याला जयदुर्ग आतकोली टीमच्या फलंदाजांकडून. फक्त 5 धावा धावफलकावर. अतिशय संथ सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस मात्र बिग हिट केलाय, चेंडू हवेत आहे. मिडॉनचा खेळाडू प्रयत्न करतोय आणि जबरदस्त कॅच. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. मिडॉनचा खेळाडू अगदी लॉंग ऑन कडे जाऊन हा झेल समाप्त करतोय. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. हरेशनं कमाल केली आहे. हरेशनं टिपलाय हा झेल. एक वेळ असं वाटलं होतं की मिडॉनला सहज क्लिअर करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. डाऊन द ग्राउंड फटका मारला होता. थोडंसं आपल्या डावीकडे देखील त्या ठिकाणी धावत जावं लागलं होतं हरेशला, मात्र चेंडूवरची नजर ढळू दिली नाही आणि सर्कलच्या बाहेर जाऊन एक अप्रतिम झेल त्याने समाप्त केलाय. आउटस्टँडिंग कॅच. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 1-5. सध्या बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत आहे जयदुर्ग आतकोली संघ. उर्वरित 2 षटकांमध्ये 36 धावांची तब्बल आवश्यकता आहे विजयासाठी. 12 गेंदे और जीतने के लिए 36 रनों की जरूरत, यानी कि अब 18 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है. चौकों छक्कों में डील करना होगा जयदुर्ग आतकोली के बल्लेबाजों को. सिंगल डबल से काम बनने वाला नहीं है. पहले ओवर में सिर्फ सिंगल डबल्स देखने को मिले. नए बल्लेबाज बीच मैदान में विकी आए हैं. विकी को आते ही यहाँ पर अपने हाथ खोलने होंगे और राकेश को भी बड़े बड़े प्रहार करने होंगे गेंद पर. राकेश ने अभी तक 4 गेंदों का सामना किया है, सिर्फ 3 रन बना पाए हैं. विकी के पास स्ट्राइक. नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए मयूर. 12 गेंदे और 36 रन. पावर प्ले की समाप्ति हो चुकी है. 7 खिलाड़ी अब बाउंड्री पर तैनात. टॉस गेंद, मोटा सिरा लगाया, गेंद गली से होती हुई जा रही है डीप थर्ड मैन पर. फील्डर मौजूद है पीछे. एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके. रनआउट का मौका. अपील और आउट. बैट्समैन रन आउट होते हुए दूसरा करारा झटका लगता हुआ जयदुर्ग आतकोली टीम को. बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण देखने को मिला. हालांकि थ्रो उतना सटीक नहीं था, लेकिन यहाँ पर नरेश की तारीफ करनी होगी. विकेट कीपर की भूमिका में है भोकरी टीम की कैप्टन. गेंद हाथ में लेकर उन्होंने गिल्लियां बिखेर दी और बल्लेबाज थोड़े से दूर रह गए वहां पर अपने क्रीज में. सुरक्षित तरीके से पहुंच नहीं पाए. विकी रन आउट हुए. मात्र 1 रन का योगदान दे पाए अपनी टीम के लिए. टीम का स्कोर है 6 रन 2 विकेटों के नुकसान पर. इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा. आमी कासनेकर बनाम आदित्य स्पोर्ट्स पड़गा, जिसका टॉस हो चुका है. टॉस कासने टीम के कैप्टन ने जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. उसके बाद दूसरे राउंड के मैचेस देखने को मिलेंगे. गेंद हवा में, सामने फील्डर मौजूद है. लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं. अच्छा कैच. एक और विकेट. अतुल आए और पवेलियन में लौट भी रहे हैं. कब आए कब जा रहे पता भी नहीं चला. आते ही लॉफ्टेड शॉट खेला उन्होंने. लॉन्ग ऑन को क्लियर करने का प्रयास. ऊंचाई ज़्यादा थी स्ट्रोक में, टाइमिंग ज़्यादा खास नहीं थी और उस वजह से लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए. तो अतुल खाता भी नहीं खोल पाए. तीसरे विकेट का पतन हो चुका है. जयदुर्ग आतकोली टीम की पारी लड़खड़ाती हुई 6 रन 3 विकेटों के नुकसान पर. लक्ष्य है 41 रनों का और यहाँ से काफ़ी मुश्किल डगर जयदुर्ग आतकोली टीम के बल्लेबाजों के सामने. 35 रनों की अभी भी आवश्यकता है. मात्र 10 गेंदे शेष. अगली गेंद का सामना करते हुए राकेश.
इस बार नीचे रहती हुई गेंद थी, आड़े बैट से खेल दिया है। गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में, डीप में से फील्डर तेजी से गेंद पर आते हुए केवल 1 रन। इक्का दुक्का रनों से, जैसे कि मैंने पहले भी कहा कि बात बनने वाली नहीं है। ओस चाटने से प्यास बुझती नहीं है, उसी तरह से यहाँ पर इक्का दुक्का रनों से कुछ होने वाला नहीं है। जय दुर्गा कोहली टीम का बड़े बड़े प्रहार करने होंगे। प्यास काफ़ी गहरी है तो पानी भी बहुत ज़्यादा पीना पड़ेगा। यॉर्कर की कोशिश थी लेकिन लेग स्टंप के थोड़ा सा बाहर कर बैठे वाइड। अंपायर शकील कोटी का वाइड का इशारा। स्कोर में इजाफा होता हुआ 8 रन बने हैं। 3 विकेट्स गिर चुके हैं। सत्यम राउत और राकेश की जोड़ी अब क्रीज पर है। हालांकि सत्यम एक ऐसे खिलाड़ी है जो लंबे प्रहार कर सकते हैं, बड़े बड़े हिट्स लगा सकते हैं। इस समय नॉन स्ट्राइकर्स एंड पर है राकेश, सत्यम के पास स्ट्राइक। आगे रखी हुई गेंद, बहुत अच्छी गेंद, बीट किया वहाँ पर बैट्समैन को, लॉफ्ट करना चाहते थे डाउन द ग्राउंड लेकिन गलत लाइन पर खेल बैठे। काफ़ी दबाव में नजर आ रहे विराट कोहली टीम के बल्लेबाज। कहीं भी लग नहीं रहा है कि 41 रनों का पीछा करने के लिए उनके बल्लेबाज मैदान में आए हैं। जिस तरह से बैटिंग अभी तक देखने को मिली है, पूरी तरह से बैकफुट पर विराट कोहली टीम। इस बार घुमाया है ऑन साइड में आड़े बैट से, डीप मिड विकेट पर फील्डर तैनात, वहां पर थोड़ा सा फंबल हुआ है और उसका फायदा उठाते हुए दोनों भी बल्लेबाज 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ अब जाकर दोहरे अंकों में पहुंचा है। 10 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 31 रनों की जरूरत है, केवल 7 गेंदे शेष। 7 गेंदे और 31 रनों की जरूरत। कहीं ना कहीं एक तरफा ये मैच चल रहा है। मोकरी टीम ने टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग की। 12 रनों की पारी खेली नीलेश ने और 12 रन विकी ने बनाए, 8 रन बनाए अक्षय ने। इस बार फुल टॉस गेंद तान दिया आसमान में, डीप स्क्वायर लेग के ऊपर से झन्नाटेदार शॉट, 6 रन। इस बार मौका मिला और अपना मौका वहां पर ताड़ते हुए बल्लेबाज सत्यम राउत, बहुत ही तगड़ा प्रहार, ताकतवर शॉट था ये। फुल टॉस गेंद, कमजोर गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया। स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में, शानदार सिक्सर। सिक्सर के साथ 2 ओवर की समाप्ति। स्कोर 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब आखिरी ओवर में 25 रनों की आवश्यकता जय दुर्गा विराट कोहली टीम को ये मुकाबला जीतने के लिए। तो इसके बाद होने वाले मैचेस देखना मत भूलिएगा। आमी कासनेकर बनाम आदित्य स्पोर्ट्स पड़गा, उसके बाद माही स्पोर्ट्स कुक से अर्थात विकी स्पोर्ट्स कुक से बनाम तलवली स्पोर्ट्स तलवली, और उसके बाद सरस्वती खालिंग के सामने चुनौती रहेगी जय गणेश वापाली की। व्हाट अ मैच, अड़ोस पड़ोस की लड़ाई, आर्च राइवल्स आमने सामने रहेंगे। 6 गेंदे और 25 रन चाहिए। स्कोर 16 हो चुका है 3 विकेटों के नुकसान पर। हालांकि मुश्किल समीकरण है, लेकिन देखिए क्रिकेट के खेल में कभी भी कुछ भी हो सकता है। क्रिकेट शानदार और महान अनिश्चितताओं का खेल है, सभी जानते हैं, और इसीलिए तो दर्शक भी डटे रहते हैं आखिर तक। जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती, अंतिम रन नहीं बनता या फिर अंतिम विकेट नहीं गिरता, किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जा सकता है। समय के मामले में सहयोग करना है प्लीज श्रावण स्पोर्ट्स बोखरी टीम के कैप्टन, नहीं तो आपको भी पेनल्टी लग सकती है। आखिरी ओवर की जिम्मेदारी परेश के कंधों पर है। काफी सारे रन है उनके पास बचाने के लिए, सिल्वर जुबली रन है 25 रन। शॉर्ट पिच गेंद पुल किया है लेकिन मिस टाइम शॉट, गेंद हवा में, फील्डर काफी दूर है, काफी दूर रहे फील्डर, और जब तक फील्ड किया जाता, थ्रो किया जाता, 2 रन। अच्छा मौका था यहाँ पर छक्का लगाने का, लेकिन ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए। बल्ले की थोड़ी ऊपर लगी थी, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद। इस मैदान पर एक अच्छा अवसर रहता है बल्लेबाज के पास छक्का जड़ने के लिए, क्योंकि ज़्यादा लंबी बाउंड्रीज नहीं है। खासतौर पर स्क्वायर बाउंड्रीज हम देखते हैं तो बहुत नज़दीक नज़र आती है, लेकिन अच्छी टाइमिंग भी होनी चाहिए। और इस बार मोड़ना चाहते थे ऑन साइड में, बढ़िया गेंद बल्ले के ऊपर से निकल गई सीधे विकेट कीपर के हाथों में, डॉट गेंद। और अब बची है केवल, ऐसे लगता है कि लगभग औपचारिकता। हालांकि 4 गेंदों में अभी भी 23 रन चाहिए, लेकिन हर गेंद पर कड़ा और बड़ा प्रहार करना होगा। चौकों छक्कों की बारिश करनी होगी मैच को जीतने के लिए विराट कोहली टीम के बल्लेबाजों को। राकेश के पास स्ट्राइक, परेश चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद, इस बार फोर्सिंग स्ट्रोक ऑन साइड में, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद और पाए गए। अच्छा कैच, विकेट का पतन होता हुआ। जय दुर्गा विराट कोहली टीम ने अपना 4था विकेट गंवा दिया है, और पूरी तरह से ये मैच भी उन्होंने गंवा दिया है। ऐसा यदि कहा जाए तो गलत नहीं होगा, क्योंकि अब 3 गेंदों में 23 रन चाहिए। महज औपचारिकताएं शेष है इस मैच में। पूरी तरह से ये मुकाबला
श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम के पक्ष में झुका हुआ है। अच्छा टीम एफर्ट देखने को मिला है भोकरी टीम द्वारा। बल्लेबाजी में नीलेश कथोरे, विक्की और अक्षय की अच्छी बैटिंग देखने को मिली और बॉलिंग में तीनों भी बॉलर्स ने अच्छा प्रदर्शन किया है। पहले ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए नीलेश ने, उसके बाद मयूर ने 11 रन देकर 1 विकेट लिया, नीलेश को भी 1 विकेट मिला और आखिरी ओवर में परेश भी अच्छी गेंदबाजी करते हुए उनको भी 1 विकेट मिला है। नए बल्लेबाज अजय आए हैं। आज कल्पेश राउत टीम में नहीं, जो बायत के एक उभरते हुए सितारे हैं अतकोली टीम के। और इस बार देखिए क्या शॉट खेला है, कमाल का शॉट, स्विच इट, 6 रन। सत्यम राउत के बैट से बहुत ही खूबसूरत सिक्सर। हालांकि ऐसे लगता है कि अब काफ़ी देर हो गई है, लेकिन दर्शकों का मनोरंजन ज़रूर किया जा रहा है। जिस तरह से ये स्ट्रोक लगाया है, ऐसे लगा कि बायत के बल्लेबाज ने ही ये शॉट खेला है। बहुत जल्दी पोजीशन में आ गए थे। आज स्विच हिट काफ़ी ज़्यादा देखने को मिल रहे हैं। वाफाले टीम का जो मैच हुआ उसमें भी हमने देखा कि वाफाले की विपुल लगातार स्विच हिट लगा रहे थे। उसके बाद समतानगर टीम के बाबू नाचन भी वही प्रयास कर रहे थे। फिर से उल्टे शॉट की कोशिश, गेंद पीछे जा रही है, काफ़ी फाइन ट्रैवल हो रही है, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में। 1 रन वहाँ पर दौड़कर पूरा कर रहे बल्लेबाज। 22 का इशारा करते हुए अंपायर फारूक बर्डी। फारूक बर्डी जो एक ज़बरदस्त महान खिलाड़ी रह चुके हैं भिवंडी क्रिकेट के। कई सालों तक क्रिकेट खेला उन्होंने और अब अच्छी अंपायरिंग उनके माध्यम से शकील कोटी स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है। एक और अच्छा अंपायर। आखिरी गेंद औपचारिकता थी और औपचारिकता पूरी होती हुई तो इस मैच को यहाँ पर जीत लिया है श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम एंड हार्ड लक जय दुर्गात पोली। मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ आपको तुरंत लेकर चलते हैं और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है नीलेश कथोरे। बहुत ही बढ़िया ऑलराउंड प्रदर्शन उनका। ये हैप्पी हंटिंग ग्राउंड है। 12 रन बनाए और गेंदबाजी भी उम्दा की। पावर प्ले में 5 रन देकर 1 विकेट। नीलेश इज द मैन ऑफ द मैच। दरम्यान या ठिकाणी श्री राज भक्त मंगेश म्हात्रे यांच्याकडून एसकी ट्रॉफीसाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। भरपूर कौतुक केलेलं आहे त्यांनी आयोजकांचं। कोणगाववरून मंगेशजी म्हात्रे यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर्व खेळणाऱ्या टीम्सना देखील त्यांनी ऑल द बेस्ट सांगितलेलं आहे आणि विशेष करून या स्पर्धेचे आयोजक जे आहेत चार मिनार आपण पाहतोय, सत्यवान मागे, संतोष सुतार, ज्ञानेश्वर मागे आणि मेघनाथ शास्त्री यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। थँक्यू सो मच मंगेशजी म्हात्रे। आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे, पारितोषिक वितरित करूया। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय योगेशजी गोंधळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे। योगेश गोंधळी साहेब, आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे। श्री महेंद्र काळूराम पाटील यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये लाभलेल्या आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आपण देऊया। सन्माननीय रमेशजी वडोलकर, सॉरी रमेशजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते, शास्त्री साहेबांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत। अभिनंदन निलेश कथोरे, वेल प्लेड, वेल बोल्ड। खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा। तर भोकरी संघाने ही मॅच जिंकली। आता नवीन मॅच तुमच्या समोर येते। आम्ही कासनेकर विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडगा। टॉस जिंकलाय कासने टीमच्या कॅप्टनने। प्रथम फलंदाजीसाठी